शिवाजी महाराज की जय जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की हर 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 हर. मित्रांनो, हे पालक आपल्या पाल्यांना आज रविवार सुट्टी असल्या कारणाने खास कावनाई किल्ला दाखवण्यासाठी आलेले आहे. जय शिवराय मित्रांनो, मी अनिल गडकिल्ले पाहिलेला माणूस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या ट्रेकिंगसाठी आपण कावनाई किल्ला म्हणजेच कावनाई फोर्ट निवडलेला आहे आणि या ट्रेकिंगमध्ये प्रमुख ट्रेकर म्हणून आहे आपली महाराष्ट्राची शर्विका. मित्रांनो, आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. सोबत आहे शर्विकाचे आई वडील, त्या व्यतिरिक्त मुंबईचे आपले मित्रपरिवार आणि सोबतच आपली छोटी ट्रेकर मंडळी, ज्यामध्ये श्रावणी, प्राची, दुर्वा आणि शर्विका. ओढत ओढत पुढे पण एक चाक टाकायचं ना. मित्रांनो, समोर आपल्याला जे गाव दिसतंय हे आहे कावनाई गाव आणि कावनाई गावाच्या नावावरून ह्या किल्ल्याला कावनाई किल्ला, कावनाई फोर्ट असं नाव पडलेलं आहे. आणि समोर आपल्याला काही गडकिल्ले एकदम स्पष्ट म्हणू शकत नाही पण दिसत आहे, जिथे आपल्याला किल्ले घरगड, रायगड, त्यानंतर डांग्या सुळका, त्र्यंबकगड, नवरा नवरी सुळका, प्लस हरिहर आणि भास्करगड हे आपल्याला इथून दिसत आहे. आणि आपण आता कावनाई किल्ला ट्रेक हा पुढे कंटिन्यू करत आहोत. ही आपली ट्रेकर मंडळी. मित्रांनो, आपल्याला समोर दिसत आहे अशक्य सुंदर सह्याद्री आणि सोबतच जे धरण दिसत आहे हे आहे मुकणे धरण आणि मुकणे धरणाच्या आजूबाजूचा परिसर. वरती वरती मित्रांनो, कावनाई गावातून काही वेळ किल्ल्याच्या दिशेने वाटचाल केल्यानंतर आपल्याला समोर शिडी मार्ग दिसत आहे. ज्याप्रमाणे आपण कळसुबाई शिखर सर करण्यासाठी शिडी मार्गाचा वापर करतो, काहीसा तसाच अनुभव आपल्याला या ठिकाणी येत आहे. कावनाई किल्ल्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला 2 ठिकाणी शिडी मार्ग दिसणार आहे. तर यातील हा पहिला शिडी मार्ग जो आपण बघू शकतो. चला पटपट. मित्रांनो, कावनाई गावातून किल्ल्याकडे वाटचाल करत असताना आत्ता आपल्याला पायरी मार्ग लागलेला आहे आणि हा पायरी मार्ग पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला एक शिडी मार्ग लागणार आहे. आपल्याला पुढे शिडी मार्ग दिसत आहे, तर आपण या शिडी मार्गाने वरती जाणार आहोत. मित्रांनो, पूर्वी या ठिकाणी कातळ कोरीव पायरी मार्ग होता, परंतु काळाच्या ओघात ह्या पायरी मार्गाची झीज झाल्या कारणाने आज या ठिकाणी शिडी लावण्यात आलेली आहे. ही शिडी आपल्याला किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाते.
या ना. मित्रांनो, समोर आपल्याला एक नंबर दुर्वा दिसत आहे. तर दुर्वाच्या आयुष्यातील पहिलाच ट्रेक आहे हा कावणे किल्ला. दाखवलं जातं. मित्रांनो, आपण पायरी मार्ग आणि शिडी मार्ग चढून वरती आल्यानंतर किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आत प्रवेश करत आहोत. आणि आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला सैनिकांची देवडी दिसून येत आहे. तर आपल्या उजव्या बाजूला सैनिकांची देवडी आपल्याला दिसत आहे. ऐतिहासिक काळात सैनिक या ठिकाणी आराम करत असे. आणि सोबतच आपल्याला या देवडीमध्ये पाण्याचं टाकं दिसून येत आहे. पूर्वीच्या काळी सैनिकांच्या पाण्याची व्यवस्था म्हणून या पाण्याचा उपयोग त्या काळी करत असे. मित्रांनो, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की आपल्या ग्रुपमध्ये कावणे किल्ला बघण्यासाठी मुंबईचे मित्र आलेले आहे. तर यामध्ये प्रसाददादा आणि तुषारदादा हे आपल्यासोबत कावणे किल्ला बघण्यासाठी आलेले आहे. तर खाली प्रसाद दादांचा मी इंस्टाग्राम पेज सोबतच तुषारदादांचा इंस्टाग्राम पेज मी देत आहे. तर हे सातत्याने गडकिल्ले फिरत असतात. तर नक्की यांना फॉलो करा. कावणे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारामधून थोडं वरती आलं की आपल्याला उजव्या बाजूला जाणारा एक मार्ग दिसत आहे, जो किल्ल्याच्या उत्तर बुरुजाकडे जात आहे. आणि समोर जाणारा जो मार्ग आहे हा गडमाथ्यावर जाणारा मार्ग आहे. तर अगोदर आपण बुरुजाकडे न जाता आपण गडमाथ्यावर जाणार आहोत. चला तर मग. आपल्याला समोर बुरुजावरील ध्वजस्तंभ सुद्धा दिसत आहे. मित्रांनो, किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आत आल्यानंतर आपल्याला सैनिकांची देवडी बघावयास मिळाली. तत्पूर्वी एक सांगू इच्छितो की कावणे किल्ल्याच्या संपूर्ण तटबंदीवर आपल्याला एक वनस्पती दिसून येते, ती म्हणजे साबर. तर काटेरी स्वरूपात असणारी ही साबर पूर्ण किल्ल्याच्या तटबंदीवर आपल्याला दिसून येत आहे. आणि आपल्याला उत्तर बुरुजावरील ध्वजस्तंभसुद्धा दिसत आहे. यानंतर आपण आता किल्ल्याच्या गडमाथ्यावर जात आहोत. चला तर मग. शिडी मार्गातून वरती आल्यानंतर मुख्य प्रवेशद्वार आपण बघितला. मुख्य प्रवेशद्वारानंतर प्रवेशद्वाराजवळ देवडी बघितली. आणि त्यानंतर आपण किल्ल्याच्या मुख्य जो गडमाथा आहे तर या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी एक पाण्याचं टाकं, त्यानंतर देवीचं मंदिर, नवीन आणि जुनं, आणि महादेवाचं मंदिर, तर ह्या तीन गोष्टी आपण बघू शकतो. पाण्याचं टाकं आणि प्लस मागे जे काही
परिसर आहे तो आपण बघू शकतो. महादेव मंदिरातून दर्शन करून झाल्यानंतर आपण थोडं पुढे आलो की आपल्याला 2 मंदिरे दिसून येत आहे. हे दोन्ही मंदिरे कामाक्षी देवीचे मंदिरे आहेत. यातील डावीकडील मंदिर हे जुन्या स्वरूपाचं आहे, तर उजवीकडील मंदिर हे नवीन स्वरूपात आपल्याला बघावयास मिळत आहे. कुठून आपण सगळ्यांचे नमस्कार. मी निलेश कुलकर्णी. हे आमचे सगळे विजडम ट्युटोरियलचे स्टुडंट्स टीचर सगळे इकडे आलेले आहेत. जनरली सगळे क्लासेस मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात, वेट अँड जॉय किंवा इथे. पण आमच्या क्लासचं वैशिष्ट्य म्हणजे की आम्ही विद्यार्थ्यांना नाही का छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले हे दाखवण्यासाठी त्यांना आम्ही या आत्ता किल्ले कावनाई या ठिकाणी आणलेलं आहे, की जेणेकरून मुलांना आपले गड किल्ले माहिती असायला हवे, त्यांना आपल्या संस्कृतीची त्यांना ओळख व्हावी आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय काय त्यांनी हाल कष्ट त्यांनी सोसले होते, भोगले होते हे त्यांना कळावं. कारण की आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, पण ते सहज मिळालेलं आहे असं आपल्याला वाटतं, पण त्यासाठी आपल्या पूर्वजांनी किती खस्ता त्यांनी नाही का खाल्ल्या होत्या हे पण आजच्या पिढीला कळावं. म्हणून आम्ही मुलांना कदम सर, विनिता मॅम आणि आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना इकडे किल्ले कावनाईला आणलेलं आहे. तर आपण महाराजांची आपण पुन्हा एकदा शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की हर 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 हर. चल बेटा बाय. मित्रांनो, समोर आपण जर बघितलं तर हे एक कामाक्षी देवीचं जुनं मंदिर आहे आणि आता आपण हे जे बघत आहोत हे कामाक्षी देवीचं नवीन मंदिर आपण म्हणू शकतो. अप्रतिम कामाक्षी देवीची मूर्ती. शेजारी आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज, खंडोबा, त्यानंतर कामाक्षी देवी, गणपती बाप्पा आणि मारुती राय हे असे या ठिकाणी आहे. मासा आहे खूपच तिकडे तिकडे असं डायट टाक ना. अरे अरे इथे का?
असं पुढे टाका, पुढे इकडे नका टाकू, असं पुढे टाका. नाही इकडे दादा इकडे. ए तू करणार होतस ना अजून टाका. आहे का संपले? सर मित्रांनो, भौगोलिकदृष्ट्या या किल्ल्याचा विचार केला तर भौगोलिक स्थानावरून हा किल्ला फक्त टेहाळणीसाठी उपयोगात येत असावा हे यावरून आपल्याला स्पष्ट होते. मित्रांनो, कावणे किल्ल्याच्या ऐतिहासिक घटनांबद्दल बोलायचं झालं तर काही पत्रांच्या आधारे आपल्याला असे समजून येते की निजामशाहीत असणारा हा किल्ला इसवी सन 1635 किंवा 36च्या सुमारास मुघलांनी जिंकून घेतला होता. म्हणजेच निजामशाहीत असणारा हा किल्ला नंतर मुघलांकडे आला होता. यानंतर 1670 ते 72च्या सुमारास हा किल्ला मराठेशाहीत म्हणजेच मराठा साम्राज्याचा एक अविभाज्य घटक बनला होता. नंतर पुढे इसवी सन 1688च्या सुमारास हा किल्ला पुन्हा मुघलांकडे गेला असावा. यानंतर हा किल्ला मराठ्यांकडे पुन्हा कधी आला याची कुठलीही नोंद आपल्याला आढळत नाही. पाण्याच्या टाक्यापासून थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला इथे गडाची जी तटबंदी आहे ती आपल्याला दिसून येत आहे. जी आपण बघू शकतो, हा जी आहे ही गडाची तटबंदी सर्व इकडे पूर्ण कातळ आहे आणि इकडे ही तटबंदी. समोर जे आहे हा एक बुरुज आहे, ज्या ठिकाणी पूर्ण आजूबाजूचा जो परिसर आहे या परिसरावर देखरेख ठेवण्याचं काम करत. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला नैसर्गिकरित्या तयार झालेला पाण्याचा झरा आढळून येतो. मंदिरापासून थोडंसं खाली इथे आपल्याला कातळात कोरलेलं पाण्याचं टाकं दिसून येत आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला ट्रेकिंग रिलेटेड व्हिडिओ बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय शंभूराजे.